हाय मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं जे स्टार मराठी या चॅनलमध्ये. जर आपण थंबनेल बघून या चॅनलवर आला आहात, तर स्वागत आहे तुमचं. तर आज आपण शिकणार आहोत क्लच, ब्रेक, एक्सिलेटर. कारण हा आपला पहिला व्हिडिओ आहे. असे खूप व्हिडिओ येतील, पण हा पहिला व्हिडिओ आहे, जे आपल्याला महत्त्वाचं आहे गाडी चालवण्यामध्ये. क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर. कारण हे कुठल्याही मॅन्युअली गाडीमध्ये सेम असतं. जर आपल्याला शिकायची गाडी तर याला पहिले शिकायला लागेल. क्लचचा वापर कधी करायचा, ब्रेकचा वापर कधी करायचा आणि एक्सिलेटरचा वापर कधी करायचा. तर आपल्याला गाडी घ्यायची आहे का घेतली आहे, पण कधीच गाडी चालवली नाही. घरच्यांनी गाडी घेतली, मित्राची गाडी आहे, ऑफिसमधली गाडी आहे, पण आपल्याला गाडी येतच नाही. तर आपण आज तेच शिकणार आहे की गाडी कशी चालवायची. पण हा पहिला व्हिडिओ आहे, असे व्हिडिओ येतील. तर स्टार्ट करू व्हिडिओ. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये परत भेटेन. ओके, तर स्टार्ट करू. तुम्ही बघू शकता, तुम्हाला 3 दिसत असतील. हे 2, 3 जो सगळ्यात पहिले दिसतोय, हा इथून ए चालू होईल आपलं. ए, हा बी आहे आणि हा सी आहे. ए म्हणजे एक्सिलेटर, याच्याने तुम्ही स्पीड वाढवू शकता. बी म्हणजे ब्रेक, याच्याने आपण थांबू शकतो. याला जर प्रेस केलं तर आपण थांबू शकतो. आणि हा आहे क्लच, याला फक्त आपल्या डाव्या पायाने प्रेस करायचा. डावा पाय इथून हटला नाही पाहिजे. डावा पाय फक्त याच्यासाठीच आहे, क्लचसाठी. डावा पाय फक्त क्लच. उजवा पायाने ब्रेक आणि एक्सिलेटर दोन्ही यूज होतील. ब्रेक आणि एक्सिलेटर याला असं मध्ये सेंटरमध्ये ठेवा की ब्रेक पण दाबता येईल आणि एक्सिलेटर पण दाबता येईल. जर हा आपला पाय डाव्या बाजूला मोडला म्हणजे आला, डाव्या बाजूला आपण जर घेतला आहे तर ब्रेकच दाबला पाहिजे. उजव्या बाजूला घेतला तर एक्सिलेटर दाबेल. राईट साईड ब्रेक आहे आणि राईट साईड एक्सिलेटर आहे. लेफ्ट साईड ब्रेक, राईट साईड एक्सिलेटर आणि सगळ्यात लेफ्टमध्ये क्लच आहे. ओके, आता याचा वापर काय, तर आता तर हे तुम्हाला समजलं की क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर हे तिन्ही होते. स्टार्ट करू आपण एक्सिलेटरपासून. एक्सिलेटर जो ए पूर्ण राईट साईडला आहे बघा, तुमच्या एकदम राईट साईडला. प्रत्येक गाडीमध्ये सेमच असतो. एक्सिलेटरचा वापर आहे तुमच्या गाडीची स्पीड वाढेल त्याच्याने. ओके, स्पीड वाढेल. एक्सिलेटर मध्ये बघा सेंटरमध्ये ब्रेक. ब्रेकचा वापर कधी करणार आपण, जेव्हा आपल्याला थांबायचं असेल तेव्हा आपण ब्रेकचा वापर करू. आणि एकदम लेफ्टला आहे क्लच, हा क्लच आहे. एक्सिलेटर स्पीड वाढवेल, ब्रेक गाडी थांबवेल. आता क्लच काय काम करणार, कारण आपण एक्सिलेटर आणि ब्रेक तर इझी आहे, मग क्लच हा मल्टी यूज असतो. तर कधी कधी आणि कसा वापर करायचा क्लचचा, पहिले जर आपण गाडीचा गिअर चेंज करतो, जेव्हा पण आपल्याला गाडीचा गिअर चेंज करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपण क्लच दाबणार, त्याच्यानंतर गिअरला हात लावायचा. तर हा पहिला यूज झाला. तुमची गाडी तुम्हाला स्टार्ट पण पाहिजे आणि थांबली पण पाहिजे आणि गाडी गिअरमध्ये पण पाहिजे, तर काय करणार आपण, क्लच दाबणार आणि ब्रेक घेणार. तर गाडी स्टार्ट पण आहे, गिअरमध्ये पण आहे आणि थांबली पण आहे. ओके, स्टार्ट पण आहे, गिअरमध्ये पण आहे आणि थांबली पण आहे. जेव्हा आपण क्लच आणि ब्रेक दाबतो तेव्हा, क्लच आणि ब्रेक नाही दाबला, फक्त ब्रेकच दाबला आहे तुम्ही, तर तुमची गाडी बंद होऊन जाईल. लक्षात ठेवायचं, काय केल्याने काय होतं हे आपल्याला कळलं पाहिजे. जर तुम्ही फक्त ब्रेक दाबला तर गाडी बंद होऊन जाईल, थांबेल पण बंद होऊन जाईल झटका देऊन. याच्याने होतं आहे की आपल्या इंजिनवर पण लोड येतो आणि गिअरबॉक्सवर पण लोड येतो. परत तुम्ही असं कंटिन्यू करत राहिला तर तुमचं इंजिनचं प्रॉब्लेम येईल, नाहीतर गिअरबॉक्समध्ये प्रॉब्लेम येईल. दोन्हीमधले एक तरी खराब होईलच.
म्हणून पहिले काय करणार आपण, क्लच त्याच्यानंतर ब्रेक. जर आता समजा तुम्ही गेअर पण शिफ्ट करताय तर तुम्हाला पहिले क्लच दाबायचं आहे. असंच गेअर खेचायला बघितला तर गाडीचे गेअर तुटतील. ओके, आणि गेअर तर पडणार नाहीच. तर या गोष्टीचं आपण लक्ष द्यायचं की जेव्हा पण आपण गेअर चेंज करतोय तर आपल्याला पहिले क्लच दाबायचं आहे. मी एवढ्या वेळ सांगतोय म्हणजे इम्पॉर्टंट आहे आपला क्लच. क्लच नाही दाबला तर गेअर पडणार नाही. तुम्ही किती पण काय पण करून घ्या, हाफ क्लच जरी दाबला तरी गेअर पडणार नाही. टू व्हीलरची गोष्ट वेगळी असते, हे फोर व्हीलर आहे, याच्यात क्लच दाबणं गरजेचंच आहे. ओके, क्लच दाबून ब्रेक घेऊ शकता तुम्ही, क्लच दाबून एक्सेलेटर दाबू शकत नाहीत. क्लच प्रेस केला आणि एक्सेलेटर दाबला तर काहीच फरक पडत नाही, फक्त गाडीचा इंजिन आवाज करत राहील. क्लच सोडून आपण एक्सेलेटर दाबू शकतो. समजलं? तर क्लच, ब्रेक आणि एक्सेलेटरचं काम काय हे मी तुम्हाला शिकवले. सेकंड व्हिडिओ आपला असेल. जर तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर क्लच, ब्रेक, एक्सेलेटर या तिघांचा वापर तुम्हाला समजला. जर नसेल समजला किंवा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स आहे, त्याच्यात मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला भेटेन सेकंड व्हिडिओमध्ये. सेकंड व्हिडिओ आपल्याला उद्या भेटेल, उद्या याच टायमाला. पण सेकंड व्हिडिओ असेल आपल्या गेअरचा. आता क्लच सांगितलं आहे मी तुम्हाला, सेकंड व्हिडिओ मी गेअरचा सांगेन. गेअर कसा चेंज करायचा, कधी चेंज करायचा व कुठल्या गेअर घेतल्याने काय होतं गाडीत. ओके, तर भेटूया सेकंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.